मित्रांनो, सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ द्या, परंतु निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत. अर्थात मतपत्रिकेवरच निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यासुद्धा इमानदारीने झाल्या पाहिजेत. अर्थात मतपत्रिकेवर निवडणुकासुद्धा इमानदारीनेच झाल्या पाहिजेत आणि कोणत्याही पक्षाचं सरकार येऊ द्या, हे सरकार संविधानाच्या चौकटीत राहून चालवलं पाहिजेत. तरच लोकशाहीला अर्थ आहे, तरच मतदाराच्या मताला किंमत आहे. कारण आपण लोकशाही देशात राहतो, लोकशाही आपल्या देशामध्ये आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच्या द्वारे आपण आपले प्रतिनिधी निवडून देत असतो. परंतु 2014 पासून भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते हे निवडणूक आयोगाला मॅनेज करून आणि साम दाम दंड भेद नीती विष्कन्या प्रयोग धनबळ गुंडबळ EVM मध्ये गडबडी दुसऱ्यांचे पक्ष फोडणे तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ करणे असे प्रकार करून सत्तेमध्ये येत आहेत आणि इश्यूला नॉन इश्यू करण्यासाठी दंगली घडवत आहेत. सतत दंगलीच घडवत आहेत. कारण लोकांचं लक्ष मतचोरीवर जाऊ नये, मतांची चोरी करून हे सरकार बनवलं आहे याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे भाजप सरकार दंगली घडवण्याचं काम करत आहे आणि पोलिसी राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांना जास्त ताकद देण्याचं काम करत आहे. तसे कायदे करण्यात येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे जेणेकरून कोणी बंड करू नये. विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना कंट्रोल करता येईल असे कायदे केले जात आहेत. बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करून EVM मशीनमध्ये गडबडी करून दुसऱ्यांचे पक्ष फोडून मतदार याद्यांमध्ये घोळ करून इलेक्टोरल बॉन्डचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने हे सरकार स्थापन केलं. हे आता सिद्ध झालेलं आहे. भाजपची मतांची चोरी आता राहुल गांधींनी पकडलेली आहे. त्यामुळे आता हे अपराधी बिथरलेले आहेत, घाबरलेले आहेत. सध्या राहुल गांधी बिहारमध्ये SIRच्या विरोधात आणि मतचोरीच्या विरोधात जनजागृती करत आहेत. आज 11वा दिवस आहे. प्रचंड प्रतिसाद मिळत आहे राहुल गांधींना आणि तेजस्वी यादव यांना आणि इतरही सर्व विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधींसोबत आहेत. या सर्वांना तेथील नागरिकांचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. मतचोरांच्या विरोधात, EVM मशीनच्या विरोधात आणि SIRच्या विरोधात बिहारमध्ये जनआंदोलन सुरू झालेलं आहे. हे जनआंदोलन पूर्ण भारतात सुरू होईल कारण याची बातमी संपूर्ण भारतामध्ये पसरलेली आहे की कर्नाटकमधील माधवपुरा मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मतांची चोरी झालेली आहे. हे राहुल गांधींनी पकडलं आहे. 6 महिने अभ्यास करून राहुल गांधींनी हे शोधून काढलं. असे प्रत्येक मतदारसंघामध्ये घोटाळे झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 76 लाख मतांची चोरी झालेली आहे. 5:30च्या नंतर मतदान संपण्याच्या वेळेच्या काही वेळेनंतरच अर्थात 5:30च्या नंतर 76 लाख मतं पडली. ही मतं कुठून आली, कोणी केली याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. म्हणजे किती मोठा घोटाळा केला आहे या लोकांनी. हा खूप मोठा देशद्रोह आहे. मतांची चोरी करून बेकायदेशीररित्या सरकार स्थापन करणे हा देशद्रोह आहे आणि म्हणून या देशद्रोह्यांच्या विरोधात आता राष्ट्रव्यापी जनआंदोलन सुरू झालं पाहिजे. त्यासाठी डू ऑर डाय करावं लागलं तरी चालेल. अर्थात करो वा मरो करावं लागलं तरी चालेल. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला भारतीय नागरिकांना लोकशाही रक्षक बनावं लागेल आणि डू ऑर डाय करावं लागेल. मेलो तरी बेहत्तर, परंतु लोकशाही वाचवलीच पाहिजे आपण. आणि म्हणूनच राहुल गांधींच्या नेतृत्वात, इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वात या देशामध्ये आता राष्ट्रव्यापी जनआंदोलन आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण भारतीय जनता पक्ष, RSS आणि निवडणूक आयोग हे सरकारी यंत्रणांचा वापर करून ED, CBI, CID
इन्कम टॅक्स अशा सर्व डिपार्टमेंटचा वापर करून, पोलिसांचा वापर करून हे दडपशाही करत आहेत, दंगली घडवत आहेत, अन्याय करत आहेत आणि मतांच्या चोरीवरून लक्ष विचलित करण्यासाठी सतत दंगलीच घडवत आहेत. आणि म्हणून जनतेने जागृत झालं पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण जगामध्ये कोणत्याही देशामध्ये EVM मशीनचा वापर होत नाही. 2006मध्ये जपानने EVM मशीन बंद केली. 2009मध्ये जर्मनीने EVM मशीनवर निवडणुका घेणे बंद केले. जर्मनीच्या सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे असंवैधानिक आहे, बेकायदेशीर आहे. आणि 2023 रोजी बांगलादेशने EVM मशीनद्वारे निवडणुका घेणे बंद केले आहे.